इथल्या महिला भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, एवढा प्रचंड आवाज ह्याच्यामध्ये आजूबाजूच्या लोकांना सहन करावा लागतो। आणि अशा वेळेला पोलिसांच्या मदतीने हा कोरेगाव पार्क असेल, वडगाव शरीफचा भाग असेल, ह्याच्यामध्ये पबचे रात्रंदिवस या ठिकाणी गोंधळ, आरडाओरड आणि नागरिकांना जीवन असह्य झाले। काल ज्या पद्धतीने एका बिल्डरच्या मुलानं 2 निष्पाप बळी याच्यामध्ये गेलेले, त्याच्यामध्ये त्याला अटक केल्यानंतर 151 हा त्याला लागू होतो, तो लागू केला नाही। दुसरा 304 हा महाराष्ट्र पोलीस ऍक्ट प्रमाणे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती। त्याचं वय 17 वर्ष आणि अशा वेळेला त्याला लाल कार्पेट टाकून या ठिकाणी घरी पाठवलं। करोडो रुपयाचा या ठिकाणी काल व्यवहार झाला दादा। आणि एवढा मोठा प्रचंड व्यवहार एका जर केसमध्ये होत असेल तर हे पोलीस स्टेशन, क्रीम पोलीस स्टेशन आहे, इथले सगळे अधिकारी हे पैसे खाण्यासाठी सोकलेले आणि म्हणूनच आज गोरगरिबांचा जीव या ठिकाणी जातोय। कुठल्याही तक्रारी नागरिक घेऊन आले या ठिकाणी, त्या ठिकाणी नुसती पैशाची मागणी होती आणि ह्या ठिकाणी बिल्डर लाईन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी पैशाच्या शिवाय दुसरं काही चालत नाही। गोरगरीब लोकांना ह्या ठिकाणी रस्त्यावर थांबवलं जातं आणि बिल्डर लोकांना खुर्ची मिळते, गुन्हेगारांना खुर्ची मिळते। अशा परिस्थितीमध्ये जर ह्या प्रशासनाने ज्या पद्धतीने कालचं प्रकरण हाताळलं, ह्याच्यामध्ये तिच्या वडिलांना कालच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता आणि आपल्याकडे जर अल्पवयीन असेल आणि आई वडिलांनी जर त्याच्या हातामध्ये चावी दिली असेल तर त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल कालच व्हायला पाहिजे होता। आणि 151 प्रमाणे त्याचं वय 16च्या पुढे 304 IPS प्रमाणे त्यावर गुन्हा दाखल झाला असता तर तो बाल सुधार गृहामध्ये त्याची रवानगी व्हायलाच पाहिजे होती। पण अशा वेळेला जर मी आज गुन्हा करतोय, तुकडे पडले तर हा मुलीच्या आणि मुलाच्या अशा पद्धतीचा त्यांना मृत्यूला समोर जावं लागलं आणि अशा वेळेला जर लाल कार्पेट टाकून गुन्हेगार घरी जातोय आणि पोलीस लाल कार्पेट टाकत असेल तर तपास अधिकाऱ्यावर पहिला गुन्हा दाखल झाला पण अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। आणि ही मागणी जो पण होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सातत्यानं रोज या भागामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथं पब आहेत, जिथं अशा ठिकाणी बेकायदेशीर व्यवसाय चालतात, कुठल्याही पबला कुठल्याही पबला बांधकाम असेल, पोलीस असेल, अग्निशामक असेल, ह्याच्यामध्ये प्रचंड त्रुटी आहेत आणि तरी त्यांना आज या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये ते पब चालवण्याची त्यांना वेळ मिळते। मी मागच्या वेळेस बोललो की एवढी मोठी वेळ वाढून देऊ नका तुम्ही। मी विनंती पत्र कमिशनरांना दिलं की अशा पद्धतीनं पुण्यामध्ये आमची तरुणाई ही नसते नाबूद होण्याचं काम तुम्हाला महसूल मिळत असेल, पण आमची तरुणाई नसते नाबूद होण्याचं काम हे प्रशासन, हे शासन करते। ह्याचं आम्ही वारंवार विधानसभेमध्ये बोललोय, रस्त्यावर बोललोय, कमिशनरला पत्र दिलंय आणि 1:30 नंतर जरी असेल तर 5-5 पाठवायचे पण हे पब चालतायत। आणि नुसतंच पहिल्या दिवशी आले कमिशनर